दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेला सन 2025 ते 26 आर्थिक वर्षात 7,96,14,096 रुपये इतका निव्वळ नफा झाला असून त्यातून आवश्यक त्या तरतुदी वजा जात सभासदांना 6.10% प्रमाणे लाभांश वार्षिक सभेच्या मंजुरीनंतर देण्यात येणार आहे. सभासदांच्या कायम ठेवीवर यापूर्वी 60% प्रमाणे 15,45,92,682 रुपये व्याज सभासदांच्या खात्यावर 31 मार्च 2026 रोजी जमा केलेले आहे. या वर्षात बँकेने UPI आणि मोबाईल बँकिंग सेवा सुरू करून बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार डिजिटल सुरू केले आहे. रविवारी शिक्षक बँकेची 107वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न होत आहे. बँकेच्या कर्जावरील व्याजदरात कोणतीही वाढ न करता शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृहकर्ज, जमीन कर्ज यांचा पूर्वीप्रमाणेच 8 कोटींचा विक्रमी नफा मिळवला. गेल्या 9 वर्षापासून व्याजदर ठेवून संचालक जवळपास मंडळाने कोणत्याही कर्जावरील व्याजदरात वाढ केलेली नाही. गुरुमाऊली मंडळाचे नेते बाप्पासाहेब तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे सभासद हिताचा कारभार सुरू असून तो यापुढेही सुरू राहील अशी माहिती शिक्षक बँकेच्या चेअरमन सरस्वती घुले आणि शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन शिवाजी कराड यांनी दिले. सर्वांना नमस्कार. अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची 107वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी संपन्न होत आहे. 25 वर्षानंतर महिला चेअरमनच्या अध्यक्षतेखाली ही सभा होत आहे. आमचे नेते गुरुमाऊली सदिच्छा मंडळ व आघाडीचे नेते आदरणीय बापूसाहेब तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ सभासद हिताचा कारभार करत आहे. 31 मार्च 2025 रोजी बँकेकडील ठेवी या 1533 कोटी होत्या आणि त्यामध्ये अहवाल सालामध्ये 99 कोटीने वाढ होऊन 31 मार्च 2026 रोजी त्या ठेवी 1633 कोटीच्या पुढे गेल्या. अशा प्रकारचा कारभार बँकेमध्ये चांगल्या प्रकारे चालू आहे. त्याचप्रमाणे कायम ठेवीवर हे व्याज सुद्धा 31 मार्च रोजी 7% दिलेला आहे आणि बँकेला जो नफा झालेला आहे वार्षिक अहवाल सालामध्ये तो 7,96,00,000 इतका नफा झालेला आहे आणि सभासदांना डिव्हिडंड हा गेल्या वर्षीपेक्षा 1.10 ने वाढवून 6.10 देण्याची शिफारस संचालक मंडळाने केलेली आहे. बँकेच्या कर्जाचा व्याजदर जर पाहिला तर तो अतिशय कमी आहे. बँक सभासदांना 47 लाखाहून 52 लाखापर्यंत कर्ज वाटप करत आहे. हे कर्ज मर्यादा वाढवलेली असून कर्जावरील व्याजदर कोणत्याही प्रकारचा वाढवलेला नाही. घर कर्ज, वाहन कर्ज यावरील कर्जाचा व्याजदर हा 7.90, शैक्षणिक कर्जाचा व्याजदर हा 7.50, जामीन कर्जाचा व्याजदर हा 8.40 आहे आणि बँकेमध्ये RTGS, NEFT त्याचप्रमाणे ATM कार्ड सुविधा, UPI सेवा अशा प्रकारच्या सुविधा बँकेमध्ये सुरू आहेत. या सुविधांचा आम्ही विचार करू या वार्षिक अहवालामध्ये सुद्धा आम्ही मुख्य पृष्ठावर सुविधा अजून एकची सेवा आपुलकीची अशा प्रकारचे हे ओळी आम्ही टाकलेले आहेत. सभासद कल्याण निधीमधून 25,000 मदत दिली जाते. त्याचप्रमाणे 25,000 वैद्यकीय मदत दिली जाते. शुभमंगल भेट योजनेअंतर्गत 11,000 रुपयाचा चेक दिला जातो आणि सभासद कर्ज निवारण निधी यामधून मयत सभासदाचे संपूर्ण कर्ज माफ करून कुटुंब आधार निधीमधून 15 लाखाची मदत त्या मयत सभासदांच्या वारसांना दिली जाते. त्याचप्रमाणे जे सेवानिवृत्त शिक्षक होतात त्यांना आम्ही 11,000चा मृतपिता निधी दिला जातो. अशा प्रकारचा बँकेचा कारभार हा चांगल्या प्रकारे चालू आहे. वार्षिक सभेमध्ये आम्ही एकूण 12 विषय चर्चेसाठी ठेवलेले आहेत. 3 पोटनियम दुरुस्त्या ठेवलेल्या आहेत. मी सभासदांना विनंती करते की सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं आणि सभेला सहकार्य करावं. आपल्या काही मागण्या असतील किंवा जे प्रश्न असतील ते लोकशाहीच्या मार्गाने त्या ठिकाणी मांडावेत आणि सभेला सहकार्य करावं. धन्यवाद.
अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा ही 2 ऑगस्ट रोजी सुखकर्ता लॉन्स या ठिकाणी होत आहे. प्रथमतः सर्व सभासदांना विनंती करण्यात येते की आमच्या सर्व संचालक बोर्डाच्या वतीनं माननीय चेअरमन मॅडमच्या वतीनं विनंती करण्यात येत आहे की सर्व सभासद बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहावं. आपले जे प्रश्न असतील ते प्रश्न त्या ठिकाणी मांडावेत. आपले प्रश्न संपेपर्यंत सभा सुरू राहील. या निमित्तानं आपण सर्वांना एक आवाहन करतो की या अहवाल सालामध्ये आत्ताच आमच्या चेअरमन मॅडम यांनी सांगितलेलं आहे की बँकेचं जे कामकाज आहे, बँकेचा जो व्याजदर आहे तो या अहवाल या आमच्या संचालक बोर्डाच्या कार्यकालामध्ये अगदी स्थिर आहे. कर्जाची मर्यादा वाढते परंतु व्याजदर मात्र स्थिर आहे आणि पगारदार नोकरांच्या ज्या काही बँका पतसंस्था आहेत त्यामध्ये सर्वात कमी व्याजदर हा आपल्या शिक्षक बँकेचा असून त्यामुळे सभासद हिताचेच निर्णय या संचालक बोर्डामध्ये घेतले जातात. ते यापुढेही घेतले जातील. नॉन टीचिंग मतदारसंघातून जे काही यापूर्वी शिक्षण विस्तार अधिकारी जे काही निवडून आलेले आहेत त्यामधून मला या बँकेच्या व्हाईस चेअरमनपदी या संचालक बोर्डाने या मंडळाने जी संधी दिली आहे त्याबद्दल मी या संचालक या मंडळाचे बोर्डाचे आभार मानतो. पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सर्व सभासदांना मी विनंती करतो की आपण या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं एवढं आवाहन करून या ठिकाणी थांबतो. या प्रसंगी शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, दत्ता पाटील कुलट, अर्जुनराव शिरसाट, बाबासाहेब खरात, विद्याताई आढाव, राजेंद्र शिंदे, गोकुळ कळमकर, राजेंद्र सदगीर, शरद सुद्रिक, साहेबराव अनाप, सलीम खान पठाण, राजेंद्र कुदनर, गुरुमाऊली सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष संतोष दुसुगे, संघाचे जिल्हाध्यक्ष बबनदादा गाडेकर, राजेंद्र ठोकळ, नारायण पिसे, प्रकाश नांगरे, विकास मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर, संतोष आंबेकर, प्रदीप दळवी, बाळासाहेब कापसे, राजेंद्र निमसे, बाळासाहेब कदम या शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.